मित्रांनो नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर मी तहसीलदार नितीन कुमार देवरे तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी तलाठी यांचे कामकाज ही मालिका सुरू केलेली आहे आणि या मालिकेच्या माध्यमातून बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांच्या कमेंट, त्याचबरोबर बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचे फोन मला त्या ठिकाणी येत आहे की सर, आपण अतिशय उत्तम अशी माहिती या आपल्या मालिकेतून देत आहात, त्याबद्दल आभाराचे फोनसुद्धा बऱ्याच लोकांचे येत आहेत. तर निश्चितच मित्रांनो, मी आपल्याला महसूल विभागाची ओळख करून देणं, महसूल विभागातील जे काही विविध असे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, तर यांची ओळख करून देणं, त्यांचं कामकाज आपल्याला समजून सांगणं हे माझं कर्तव्य समजतो. कारण मित्रांनो, महसूल विभागात येणारा ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थी मित्र, मग तो तलाठी म्हणून येत असेल, मंडळ अधिकारी म्हणून येत असेल किंवा नायब तहसीलदार, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी म्हणून येत असेल, तर निश्चितपणे महसूल विभागाचं कामकाज ओळख त्यांना व्हावी हाच माझा त्या ठिकाणी अट्टाहास आहे. तर मित्रांनो, जे नवीन मित्र आपल्या यूट्यूब चॅनलला असतील तर त्या सगळ्यांना विनंती करेल की आपण सगळ्यांनी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. तर मित्रांनो, आज आपण तलाठी यांचे कामकाज भाग 3 माझ्या महसुली विभागाच्या अनुभवातून तुम्हाला समजून सांगणार आहे. या भाग 3 मध्ये आपण तलाठी यांचं जे गौण खनिज विषयक कामकाज आहे त्याबाबत आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये मी आदिवासी तालुक्यामध्ये असताना तलाठी यांनी कशा पद्धतीने उत्तम असं कामकाज केलेलं आहे किंवा आदिवासी डोंगराळ भागामध्ये तलाठी यांची भूमिका किंवा जनतेप्रती, आदिवासी बांधवांप्रती काय असते याबाबत आज तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो, त्या ठिकाणी वर्तमानपत्रामध्ये सुद्धा येतं की ह्या तलाठीला किंवा तलाठीच्या पथकांवर वाळू माफियांचा हमला किंवा तलाठी यांना रेती माफियांची मारहाण, असे बरेचसे मथळे त्या ठिकाणी वर्तमानपत्रामध्ये आपण दैनंदिन जीवनामध्ये त्या ठिकाणी बघत असतो. तर मित्रांनो, हे मथळे काय येतात किंवा अशा बातम्या त्या ठिकाणी काय येत असतात, हा प्रश्न सामान्य नागरिकापासून तुम्हा विद्यार्थ्यांना सुद्धा निश्चितपणे त्या ठिकाणी पडत असेल. आणि जे तलाठी भरतीची तयारी करत आहेत, स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी मित्र आहेत, तर त्यांना निश्चितपणे एक शंका मनामध्ये येत असेल की जर एवढं रिस्की असेल, तलाठी होणं रिस्की असेल किंवा महसूल विभागात काम करणं जर रिस्की असेल, तर निश्चितपणे थोडी साशंकता त्या ठिकाणी मनामध्ये येत असेल. मित्रांनो, याला सुद्धा मी आज उत्तर देणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं जे उत्तर या ठिकाणी आहे, तर हमले का होतात किंवा हल्ले का होतात, तर याला महत्त्वाचं कारण असं आहे की मित्रांनो, महसूल विभागामध्ये कोतवाल असेल, तलाठी असेल, नायब तहसीलदार असतील किंवा तहसीलदार असतील, तर यांच्यापर्यंत त्यांना गौण खनिज विषयक कामकाज हे मूलतः अतिशय महत्त्वाचं असं कामकाज त्या ठिकाणी करायचं असतं. मग गौण खनिज जो आहे, मग तो त्याच्यामध्ये रेती येत असेल, मुरुम येत असेल, स्टोन क्रेशर वगैरे या गोष्टी येत असतील, खडी येत असेल, वीटभट्ट्या येत असतील, तर या गौण खनिजाच्या माध्यमातून शासनाला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात म्हणजे कोट्यावधींच्या घरामध्ये शासनाला त्या ठिकाणी गौण खनिज कर प्राप्त होत असतो. मग बऱ्याच वेळेला होतं काय मित्रांनो, की ही गौण खनिजची जी कर भरणा जो प्रक्रिया आहे, तर ती प्रक्रिया टाळून बरेचसे जे आपण त्यांना रेती माफिया वगैरे म्हणतो, परंतु जे लोक अवैध असा व्यवसाय करतात, तर ते लोक हा कर टाळून त्या ठिकाणी मग रात्री अपरात्री रेतीची चोरी करणे, त्यानंतर विटाभट्ट्यांना जे काही माती वगैरे लागत असते, तर काही लोक अवैधपणे या मातीची सुद्धा चोरी करताना आपल्याला बघायला मिळत असते. स्टोन क्रेशर धारक जे असतात, तर स्टोन क्रेशर धारक देखील बऱ्याच वेळेला कधी कधी अवैध असा त्या ठिकाणी खदानीतून दगडाचं उत्खनन करणे वगैरे अशा बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी महाराष्ट्रावर सुरू असतात. म्हणजे सर्वच जण तसे असतात असं नाही, परंतु अवैध मार्गाने त्या ठिकाणी बरेचसे लोक हा प्रकार करत असतात. मग मित्रांनो, जर शासनाचा कर बुडवून हे लोक मग अवैध व्यवसाय करत असतील, रेती चोरी करत असतील, रात्री अपरात्री ज्या ठिकाणी निर्बंध असतात अशा लोकांना की रेती चोरी करू नये, त्यानंतर मुरुम चोरी करू नये, ह्या ज्या काही गोष्टी होत असतात, तर निश्चितपणे मित्रांनो, या गोष्टींमुळे शासनाचा कर बुडत असतो. मग तहसीलदार असतील,
नायब तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकारी, कोतवाल यांची महत्त्वाची भूमिका ही असते की जो काही शासनाचा कर आहे किंवा जे शासनाची मालमत्ता आहे, जी महसूल विभागाच्या अखत्यारीमध्ये नदीपात्र असेल, रेती असेल, हे जे काही गौण खनिज आहे तर त्याचं संरक्षण करणे ही मूळ भूमिका किंवा हे मूळ कर्तव्य तलाठी यांचं आणि महसूल विभागातील अधिकारी यांचं असतं. मग जर हे संरक्षण करत असताना त्या मालमत्तेवर जर अवैधरित्या जर कोणी त्याची चोरी करत असेल, उत्खनन करत असेल, तर त्या ठिकाणी प्रत्येक कर्मचाऱ्याचं आद्य कर्तव्य असतं की त्या ठिकाणी ती चोरी थांबवणे. मग जेव्हा मित्रांनो गावातील हे जे काही माफिया असतात किंवा रेती चोर वगैरे असतात, जेव्हा त्यांना रोजगार मिळत नाही किंवा इतर ठिकाणी जे काही त्यांना कमी प्रमाणामध्ये रोजगार मिळत असतो, तर या रेतीमधून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बांधकाम व्यावसायिक असतात, मोठ्या प्रमाणे घर बांधणं असतं, मॉल बांधले जात असतात. शहरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात जे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन जे मटेरियल लागत असतं त्याच्यामध्ये रेती हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आणि या रेतीमधून जे काही रेती माफिया वगैरे आपण म्हणतो, तर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अवैध व्यवसाय करून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी ती माया जमवणे किंवा पैसा जमवणे असा प्रकार होत असतो. मग मित्रांनो जेव्हा या लोकांना रोखलं जातं की तुम्ही असा प्रकार करू नका, जेव्हा त्या गोष्टीचं संरक्षण करण्याची जबाबदारी असलेले कर्मचारी अधिकारी जेव्हा या लोकांना अटकाव करतात, तेव्हा साहजिकच या लोकांकडून कर्मचारी असतील, अधिकारी असतील, तर यांना कधी कधी जीवे मारण्याची धमकी दिली जात असते. कधी कधी मित्रांनो पथक जे असतं, तलाठी पथक असेल, तहसीलदार यांचं पथक असेल, तर त्यांच्या अंगावर वाहन टाकणे, कधी कधी बऱ्याचशा तालुक्यांमध्ये वाहन सुद्धा जाळून टाकलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी दगडफेक केली जात असते. बऱ्याच ठिकाणी जे काही रेती उत्खननाचे जे आपण काय म्हणतो फावडा असतो किंवा जे काही साधनं असतात, तर त्यांच्याद्वारे सुद्धा मारहाण केल्याचे प्रकार बऱ्याच वेळेला मी स्वतःसुद्धा काही बाबी अनुभवलेल्या आहेत आणि सहकाऱ्यांचं देखील मी स्वतः बघितलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो पहिला मुद्दा म्हणजे त्यांना केला जाणारा अटकाव, यामुळे तलाठी यांच्यावर किंवा अधिकारी यांच्यावर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रेती हल्ले होत असतात. मित्रांनो माझे जवळचे मित्र तहसीलदार अनिल हेळकर म्हणून आहेत, तर ते जेव्हा मराठवाड्यामध्ये तहसीलदार म्हणून एका तालुक्याला होते, तर त्या ठिकाणी अक्षरशः रेती माफिया यांनी मागचं चाक त्यांच्या पूर्ण छातीवरून आणि पोटावरून चालून गेलेलं होतं. इथपर्यंत हल्ला रेती माफियांनी त्यांना केला होता. परंतु सुदैवाने त्यांचं एक म्हणजे मेजर इंजुरी नसल्यामुळे अतिशय सुदैवाने त्यांचा जीव वाचला. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात सुद्धा हल्ले त्या ठिकाणी होतात मित्रांनो. म्हणजे सांगण्याचा मतितार्थ असा आहे की जरी रिस्की वाटत असली ही ड्युटी, परंतु मित्रांनो प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी रिस्क आहे. आपण स्कॅम नावाचं जे काही वेब सिरीज असेल, तर रिस्क है तो इश्क है असं काहीतरी डायलॉग आहे त्या ठिकाणी त्या नायकाच्या तोंडात, असं म्हणणार नाही. परंतु निश्चितच आपल्याला जर तलाठी म्हणून यायचं असेल, महसूल विभागात अधिकारी म्हणून यायचं असेल, तर रिस्क हा प्रकार किंवा रिस्क घेऊनच त्या ठिकाणी आपल्याला कामकाज करावं लागत असतं. मित्रांनो तसा विचार केला तर रिस्क ही कोणत्या क्षेत्रात नाही, रिस्क ही प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे आणि निश्चितच महसूल विभागामध्ये सुद्धा आहे. परंतु आपण जर चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी कामकाज केलं तर निश्चितच आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. दुसरा मुद्दा असा आहे, पहिलं म्हणजे अटकाव करणे, दुसरा मुद्दा म्हणजे बऱ्याच ठिकाणी ज्या पद्धतीने चांगले लोक असतात तसेच वाईट लोकही असतात. मी असं म्हणणार नाही की माझ्या महसूल विभागातील लोक वाईट आहेत किंवा कोणी तसा काही गैरप्रकार करत असेल, गैरमार्गाने जात असेल. परंतु मित्रांनो ज्या काही ऐकीव बातम्या असतात किंवा काही ज्या पेपरमध्ये आपण वाचत असतो की बऱ्याच वेळेला तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार किंवा इतर अधिकारी यांच्यापर्यंत बऱ्याच वेळेला काही रेती माफिया असतील, बऱ्याच वेळेला काही स्टोन क्रेशर धारक असतील, तर यांच्यापर्यंत या लोकांचे काही इतर संबंध असतात. कधी कधी यांचा हेतू जर सफल झाला नाही रेती माफियांचा किंवा इतर लोकांचा, की कर्मचारी जे असतात तर त्या कर्मचाऱ्यांना आम्ही इतर मार्गाने मदत करूनही ते आमच्या गाड्या अडवतात, आमच्या वाहनांवर दंडात्मक कारवाया करतात. मग हा राग सुद्धा कुठेतरी असतो
आणि या रागातूनच मग तलाठींवर हमले केले जातात, मंडळ अधिकाऱ्यांना मारहाण होते, नायब तहसीलदार यांची वाहने त्या ठिकाणी जाळली जात असतात, असे प्रकार घडत असतात. परंतु मित्रांनो, या दुसऱ्या प्रकाराबाबत मी या ठिकाणी अतिशय खात्रीपूर्ण तुम्हाला सांगणार नाही किंवा सांगू शकणार नाही. कारण मित्रांनो, हा प्रकार कमी अधिक प्रमाणात घडत असतो. बऱ्याच ठिकाणी रेती माफिया किंवा जे काही अवैध व्यवसाय करणारे लोक असतात, कदाचित या कर्मचाऱ्यांचे किंवा इतरांचे त्यांच्याशी संबंध सुद्धा असण्याची शक्यता असते आणि त्याच्यातूनच जर हेतू साध्य झाला नाही तर असा प्रकार घडत असतो. परंतु पहिला प्रकार जो आहे की अटकाव केल्यामुळेच जास्त हमले होतात, हा अतिशय रास्त असा त्या ठिकाणी पर्याय आहे किंवा अतिशय रास्त असं कारण आहे की त्यांना निर्बंध केल्यामुळे रेती माफिया हे हमले करत असतात. अशा पद्धतीमुळे मित्रांनो, तलाठी असतील किंवा इतर अधिकाऱ्यांवर हे हमले त्या ठिकाणी होत असतात. बऱ्याच वेळेला मित्रांनो, मी स्वतः माझे जे काही माझ्या तालुक्यामध्ये तलाठी बांधव आहेत, तर त्यांच्या पथकाद्वारे किंवा त्यांच्या सोबत जेव्हा आम्ही रात्रपाळीला किंवा पहाटे जर रेती माफियांवर अटकाव करण्यासाठी किंवा त्यांची वाहने पकडण्यासाठी जेव्हा नदी पात्रात जातो, त्यावेळेस 2 ते 3 तलाठी, एखाद दुसरे पोलीस आणि कोतवाल वगैरे अशा पद्धतीने त्या ठिकाणी पथक फॉर्म करूनच आम्ही त्या ठिकाणी जात असतो. आणि बऱ्याच वेळेला जर आपण पथकाने गेलो तर निश्चितपणे रेती माफिया त्या ठिकाणी घाबरून, त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला असाही अनुभव आलेला आहे की आपले वाहन बघून किंवा आमचं पथक बघून रेती माफिया हातात जे काही असेल ते फेकून त्या ठिकाणी पळ काढत असतात, ट्रॅक्टर घेऊन पळत असतात. असे काही मजेशीर प्रसंगही घडत असतात. आपण त्या गोष्टीकडे कसं पाहतो हे फार महत्त्वाचं आहे. आणि मित्रांनो, असा काही प्रकार नसतो की कुणावर रेती माफिया आहे मग त्याच्यावर कारवाईच करायची, त्याला विनाकारण त्रास द्यायचा, असं कुणीही जनरली महसूल विभागातील व्यक्ती, अधिकारी, कर्मचारी करत नाही. या गोष्टी हेव्या दाव्यातून म्हणा किंवा काही कारणांमुळे या गोष्टी घडत असतात. त्यामुळे तलाठी यांचं जे काही कामकाज आहे गौण खनिज विषयक, तर निश्चितच ते रिस्की जरी असलं तरी ते शासनाच्या बाजूने आपण काम करत असतो. त्यामुळे ते आपलं आद्य कर्तव्य असतं असं मी मानतो मित्रांनो. आता मित्रांनो, कालचंच मी माझं उदाहरण सांगतो. काल रात्री मी जवळपास 12:30 वाजता या नदीपात्राच्या जवळ होतो. आम्ही खाजगी वाहन घेऊन गेलेलो होतो, परंतु तरी देखील हे जे रेती माफिया किंवा जे रेती वाहतूक करणारे लोक असतात, तर त्यांचं नेटवर्क एवढं स्ट्रॉंग असतं की ते तहसील कार्यालयापासूनच त्या ठिकाणी त्यांचे पंटर बसवतात. मग तहसीलदारांची गाडी कुठं आहे, तहसीलदारांची गाडी निघाली का वगैरे, या सर्व गोष्टी त्या नेटवर्कद्वारे ते जे वाहन नदीपात्रात भरत असतात त्यापर्यंत तो मेसेज जात असतो. समजा जर आम्ही बऱ्याच वेळेला काही गुपचूप गेलो किंवा इतर मार्गाने जर गेलो तरी देखील त्या लोकांना माहिती होऊन जात असते. एवढं स्ट्रॉंग नेटवर्क त्या रेती माफियांचं असतं. परंतु तरी देखील महसूलचे अधिकारी, कर्मचारी या लोकांना त्या ठिकाणी कारवाई केल्याशिवाय राहत नाही. मी देखील ज्या ज्या तालुक्यांमध्ये काम केलेलं आहे मित्रांनो, तर निश्चितच अवैध रेती रोखण्यासाठी पूर्ण प्रयत्न त्या ठिकाणी केलेले आहेत. आणि याला साथ जी असते, तलाठी असतात, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार या सर्वांसोबत घेऊन जाणं गरजेचं आहे. त्यानंतर काही मित्र म्हणतील की मग तलाठी लोक असे असतात, नायब तहसीलदार तसे असतात, तहसीलदार असे असतात. एका आपल्या सबस्क्रायबर भगिनीने प्रश्न विचारला होता की सर, सर्व अधिकारी करप्टेड असतात का किंवा तसं का त्यांच्याबाबत म्हटलं जातं. तर मित्रांनो, किंवा त्यांना मी उत्तर देऊ इच्छितो की प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगले वाईट लोक असतात. सर्वच अधिकारी भ्रष्ट आहेत, सर्वच अधिकारी करप्टेड आहेत असा अजिबात भाग नाही. जे काही आपल्याला काम करायचं आहे ते अतिशय नियमाने काम केलं पाहिजे, आपल्याला समाधान मिळेल हा जर भाव आपण ठेवला तर निश्चितपणे जेव्हा कार्यालयात सकाळी आपण जातो, संध्याकाळी जेव्हा आपण परत येतो, तेव्हा समाधान भाव आपला त्या ठिकाणी जागरूक झाला पाहिजे. भगवंताने जी संधी दिली आहे ती संधी आपण खरंच त्या संधीचं सोनं करतो, हा समाधान भाव जोपर्यंत आपल्या मनात निर्माण होत नाही तोपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी आपण करत असलेली ड्युटी किंवा आपली नोकरी चांगल्या पद्धतीने करता येणार नाही. जे काही भ्रष्ट असणं किंवा ह्या त्या काही गोष्टी आहेत तर तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे, कोण त्या नोकरीला कशा पद्धतीने बघतो.
फक्त महसूल विभाग असेल किंवा पोलीस विभाग किंवा इतर विभाग असं म्हणणार नाही की प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगले वाईट लोक आहेत मित्रांनो. त्यामुळे कुणीही असा नकारात्मक बाऊ करून घेऊ नका की असा प्रकार असतो. आपल्या परीने आपण चांगलं काम करू शकतो. हा झाला मित्रांनो तलाठी यांचं गौण खनिज विषयक कामकाज. आज हा भाग 3 आपण याच ठिकाणी आपण गौण खनिज विषयक बरंचसं तुम्हाला मी सांगितलेलं आहे. ज्या काही खाचाखोचा असतात ते सुद्धा सांगितलेलं आहे. आता चौथा भाग जो असणार आहे तर त्या चौथ्या भागामध्ये मी आदिवासी भागामध्ये किंवा नंदुरबार जिल्ह्यासारख्या 100% आदिवासी भागात तलाठी यांनी कशा पद्धतीने कामकाज केलेलं आहे, कशा पद्धतीने तलाठ्यांना कामकाज करावं लागतं ते सुद्धा सांगणार आहे. आज गौण खनिज विषयक कामकाज मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. तर ते निश्चितच तुमच्या फायद्यात येईल आणि तलाठी परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांना कळेल की गौण खनिज रेती याबाबत तलाठ्यांना काय करावं लागत असतं. बऱ्याच वेळेला तलाठी वाहन पकडून कार्यालयात जमा करत असतात. त्या ठिकाणी पंचनामा करावा लागत असतो, जप्तीनामा करावा लागत असतो. तहसीलदार यांना त्या ठिकाणी पंचनामा सादर केल्यानंतर तहसीलदार त्याच्यावर त्या संबंधिताला नोटीस काढतात आणि एका ट्रॅक्टरला त्या ठिकाणी जवळपास 1.25 लाखापर्यंत दंड आकारणी त्या ठिकाणी करण्यात येते. चलानद्वारे त्या ठिकाणी तो जो व्यक्ती असतो तो दंड भरतो आणि दंड भरल्यानंतर SDM जे असतात सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट तर त्यांच्या रिलीज ऑर्डरने त्या ठिकाणी ते वाहन सोडण्यात येतं. अशी प्रक्रिया शासनाने ठरवून दिलेली आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा व्हिडिओ गौण खनिज विषयक तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आपल्या चॅनलचा हेतूच हा आहे की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यापर्यंत आपला व्हिडिओ गेला पाहिजे आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी हा विना अजिबात राहायला नको. मार्गदर्शन आपलं त्या ठिकाणी मोफत देणं हे माझं कर्तव्य मी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून समजतो. त्यामुळे मित्रांनो जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि आपले प्रश्न जर असतील तर कमेंट करा. पुढच्या व्हिडिओमध्ये तलाठींबाबत पुन्हा एक नवीन कामकाजाबाबतची माहिती घेऊन येणार आहे. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद.